मी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सदस्य डॉक्टर अरुण खोडसकर सर यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपले मोलाचे मार्गदर्शन करावे. सर्वांना हरिओम. मी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. व्यासपीठावरील आदरणीय कुलगुरू, त्यानंतर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सानप साहेब, ज्यांच्यामुळे सुरुवात झाली ते या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनीच केली. त्यानंतर आमचे उत्तमराव कनवाळे, नंतर ज्यांनी कमी वेळ त्यांना मिळाला तरी त्यांनी त्या अथक प्रयत्न करून पाठक साहेबांनी गाडी जाग्यावर आणली. पहिले तर असं वाटे की ती डिरेल झाली काय, कारण की त्यांना इलेक्शन ड्युटी होती. त्यांच्यात आम्ही नेहमी फोन करू, सर असं झालं का, पाठक सर असं झालं का, असं केलं काय, तसं केलं काय, असं सुरू राहत होते. आम्हाला शंका होती की गाडी हे आता काही बरोबर जाग्यावर येणार नाही, पण त्यांनी शेवटी आणली. त्याबद्दल पाठक साहेब तुमचं फार अभिनंदन. मी विषय सांगतो या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या स्मृतीनिमित्त तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुरस्कार दिला आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल 2017 काही निवडक असेल त्यांच्या मराठी जयंतीच्या निमित्ताने सगळ्याच लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामध्ये मी एक आहे म्हणून माझ्या विशेष हे म्हणजे बाबासाहेबांच्या मनात युनिव्हर्सिटीचे सुद्धा असे माझ्यावर उपकार आहे. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. मी फारसं बोलणार नाही, सकाळ 2017 मी बोललो आहे. पण एक सांगतो, जरी तुम्ही लोकांनी प्रतिज्ञा फार छान दिल्या, काठी सराने तर सगळं शिक्षक मार्क गेली, तुम्ही पण एक चांगलं झालं. आम्हाला शंका होती, कारण काय झालं आमचं सहसा मी सानप साहेबांना पहिल्यांदा आलं तिथं सांगितलं की बाबा आमचा कार्यक्रम हा जॉईंटली असतो, आम्ही स्पर्धा आणि हे एकत्र घेत असतो. कारण आम्हाचे स्पर्धक जे असतात योगापटू हे सुद्धा संमेलन अटेंड करतात. आणि काल सर तुम्हाला माहीत नाही 20-25 लोक आले तिथून, 150 रुपयाचा रिक्षा करून आले आपल्या त्या क्रीडा संकुलमधून इथे. आणि त्यांच्या स्पर्धा झाल्या ते तिथे ऐकायला आले. तर असं तर पण ते काही कारणास्तव जमलं नाही, कारण इथं राहायची व्यवस्था होऊ शकली नाही. जवळ 350 लोकांची व्यवस्था करायची होती आणि ती विद्यापीठालाही शक्य नव्हतं. तर अशा तऱ्हेने ते झालं नाही. तरी पण हा कार्यक्रम एक फार छान झाला. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आता हे जवळपास 16वं संमेलन, मी अगोदरही सांगितलं का सांगली, कोल्हापूर, अमरावती या ठिकाणी, नाशिक वगैरे अनेक ठिकाणी बार्शी संमेलन झालेली आहे. पण एक चांगलं संमेलन आणि सगळ्यात उत्तम असे सगळे स्पीकर होते. आम्हाला फॉर्च्युनेटली ज्यांचे मी कॉन्टॅक्ट करत होतो त्यांनी रिस्पॉन्स. अलका नातू ह्या फार हे आहे, त्यांच्या डेट मिळत नाही. त्या मनमत घरोटे यांच्या डेट मिळत नाही, फॉरेनमध्येच राहते अर्धे दिवस. फक्त मी म्हटलं ना थंडी इथं जास्त आहे म्हणून ते इथे, म्हणजे थंडी इथं नाही आपल्या युरोप कंट्रीजमध्ये, म्हणून ती इथे भेटले. तशा तऱ्हेने मी फारसं वेळ घेणार नाही. मी तुमच्या विद्यापीठाला धन्यवाद देतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो, कुलगुरू साहेबांचे आमचं चांगलं इंटरॅक्शन झालं परवाला याच्या कार्यक्रमामध्ये. आणि सानप साहेब आणि पाठक साहेबांना परत तुमचं अभिनंदन करतो. आणि फार चांगलं संमेलन तुम्ही आयोजित करण्यास मदत केली, सहकार्य आणि केलं. आणि आपण लोकांनी कमी होईना दर्दी म्हणजे ना दर्दी लोक थे इसमें, कारण मी पाहिलं सकाळच्या वेळेला मराठी साहेबासारखं म्हणजे आणि प्रश्नही विचारत होते प्राणायाम याच्या त्याच्याबद्दल. तर अशा तऱ्हेने फार चांगलं झालं. म्हणजे वी आर व्हेरी मच सॅटिस्फाईड बाय दिस प्रोग्राम. धन्यवाद.